मंडळी ही पहिलीच वेळ आहे ब्लाऊजवरचं माप घेण्याची, कारण आतापर्यंत अंगावरचं माप घेऊनच मी ब्लाऊज शिवलेली आहेत, माप कट केलेलं आहे. बघूया चला काय घोळ घातले मी आता माप काढताना. मंडळी कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. तर आज मी काढणार आहे माप ब्लाऊजवरचं. नक्कीच मी ब्लाऊज शिवते, तुम्हाला माहितीच आहे. अंगावरचं माप घेऊन ब्लाऊज शिवलेले आहेत आणि हो त्यांचा एक ब्लाऊज मी मागून घेते त्यांच्याकडून. पण असं डायरेक्टली अंगावरचं माप न घेता ब्लाऊजवरूनच माप घेऊन मला ब्लाऊज कट करायचा आहे, माप काढायचं आहे. सो म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करूया, कारण माझी पहिलीच वेळ आहे ब्लाऊजवरून माप काढायची आणि ते शिवायची. कारण त्यांना म्हटलं मी की 6 महिन्यामध्ये आपला हेल्थ कुठं कमी जास्त होते, सो त्याच्यामुळे अंगावरचं माप द्या. पण ते म्हणत की नाही, मी ब्लाऊज आणलं तुम्ही ब्लाऊजवरचंच माप घ्या. सो मी आता ते ब्लाऊजवरचं माप घेणार आहे. चला बघूया मला जमतं का ब्लाऊजवरचं माप घेणं. तर मंडळी हाही खूप छान अनुभव आहे माझ्यासाठी, कारण काही कस्टमर असे असतात की खरंच अंगावरचं माप देत नाही, फक्त ब्लाऊजच देतात. आणि तर बघा आधीच मी तयारी करून घेतली. सो एक डायरी आणि पेन घेतला आहे जवळ. सो मी आधीच लिहून घेतलेला आहे पूर्ण उंची, मागचा गळा, छाती, कंबर, बाही, दंडगेर, पुढचा गळा आणि मुंडा. सो हे सगळं मी लिहून घेतलेलं आहे आणि जसं जसं मी माप काढणार तसं तसं यांच्यासमोर ते लिहिणार आहे. आणि हे बघा, हे दिलं आहे मला कस्टमरनी ब्लाऊज. सो हे त्यांनी स्वतः शिवलेलं आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही का नाही शिवत? मग तर त्यांनी सांगितलं की बाबा माझ्याकडे वेळ नाही आहे, मी कामाला जाते, ॲज अ वर्कर वुमन आहेत त्या. सो हे त्यांचं ब्लाऊज आहे. तर आपल्याला काढायची आहे त्याची ब्लाऊजवरून माप. तर हे डायरेक्टली ब्लाऊजवरून माप काढायची ही माझी पहिलीच वेळ आहे. सगळ्या ट्रिक्स आणि टिप मी माझ्या गुरुकडून शिकलेली आहे, म्हणजे माझ्या मुलीकडून कसं काढायचं. सो आता ती जसं जसं माप काढणार आहे सो तसं तसं मी आता ते सगळं फॉलो करून हे माप मी काढते आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. लिहिताना मी शिलाई मार्जिन 1 लिहिलेली आहे, पण मी 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेत असते. सो आपण ह्याची उंची काढूया. आता थोडं ताणून धरलं मी हे ब्लाऊज, कारण कपडा कुठे ना कुठे होतोच. ओके, 13 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा मार्जिंग असते, अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वर. सो तसं मी इथं लिहिलं. आता पूर्ण उंची 13 इंच आणि मागचा गळा पण इथंच आता काढून घेते, म्हणजे याला परत पलटवायची गरज नाही. हे बघा 9.5. सो माझ्या गुरुची एक ट्रिक आहे, त्यांनी सांगितलेलं आहे कधी तुम्हाला जर पूर्ण उंचीमधून गळा काढायचा असला तर असा मायनस करायचा. सो हा 3.5 भरतोय बघा आणि पूर्ण 13 इंची जो पूर्ण टोटल 13 उंची भरलेली आहे. सो त्याच्यामधून 3.5 इंच मायनस करायचे आणि जे काही तुमचं निघेल, म्हणजे जे काही उत्तर येणार तो तुमचा गळा. सो नक्कीच आपण जर 13मधून 3.5 इंच मायनस केले तर 9.5 उरतो. सो बघा 9.5चा हा गळा आहे. असंही घेतलं तरी 9.5 येतोय बघा, तिरपा घेतलं किंवा सरळ घेतलं तरी 9.5. आणि प्लस अर्धा इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा. ही तर झाली आहे ब्लाऊजची मागची बाजू. आता चला समोरच्या बाजूचा माप. सो आता आपल्याला याची छाती काढायची आहे. असंही जरी घेतलं, याचं अशी जर घेतली, म्हणजे हे जे शिवलेलं आहे बघा, अशी जरी घेतली तर 9.5 निघते बघा याची छाती, म्हणजे छातीचं माप. असंही जर घेतलं तरी 9.5 निघते. पण आता गुरुची ट्रिक फॉलो करूया आपण. ज्या साईडने 9.5च येणार, हे बघा 9.5च येणार जर इथून पकडलं तरी पण. ओके, सो आपण आता आतमधून बघूया. हे बघा, ही फिटिंग आहे, जिथून फिटिंग आहे तिथूनच घेते. ओके, सो तिथेही घेतलं तरी 9.5च येते. सो छाती 9.5. ओके, पण आपला हा 9.5 म्हणजे चौथा भाग आहे 38चा झालं तर मंडळी या गणितापासून मी खूप लांब आहे हे गणित. म्हणजे कुठलंही जर आपण कमर, छाती हे जर घेतलं, कमर आणि छाती, तर यांचा आपल्याला चौथा भाग काढावा लागतो. ओके, सो आहे 38चा चौथा भाग 9.5 छाती. तर आपलं पूर्ण उंची झाली, गळा झाला आणि छाती झाली. काढूया कमर किती आहे बघू. पकडते आता इथं टेप. ओके,
सो पूर्ण मी घट्ट पकडत आहे हा, हे बघा. कुठेही सैल सोडत नाहीये, पूर्ण टाईट. आणि 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा, हे बघा. जमते हे बघा किती आला आहे, 33 आणि अर्धा इंच. तर ही विषम संख्या आहे आणि विषम संख्येमध्ये जमत नाहीत, कारण आपल्याला चौथा भाग काढावा लागतो, समसंख्या घ्यावी लागते. म्हणून मी 34 इंच घेणार आहे, म्हणजे 34 इंचाला येईल 8.5. ओके, सो आपण 34 घेऊया कमर, आणि त्याच्यामध्ये बाही काढायची आहे, म्हणजे त्याचा आपल्याला येतो 8.5 चौथा भाग, कारण आपल्याला हे सगळं जे आहे ते चौथ्या भागामध्येच काढायचा असतो. ओके, आणि ही आहे बाही, याला सरळ करूनच मी मोजत आहे. हे बघा, बाही आहे त्यांची 5ची, पण त्यांना ट्रेंडिंग बाही पाहिजे, ट्रेंडिंग अस्तीन पाहिजे, सो म्हणून मी 4.5 इंच घेते. प्लस त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करणार, कारण ही अस्तरची आहे, म्हणून 1 इंच बिना अस्तरच्याला 2.5 इंच. आणि आता सॉरी यांचा मंडळी, दंड पुढचा घेऊन गळा मोजायचा आहे काढायचा म्हटलं आपल्याला. म्हणजे मला म्हणायचं होतं पुढच्या गळ्याचं माप काढूया. बघा, दंड घे. बाही केली मी उलटी, म्हणजे ब्लाऊज केलं सुलट उलट. सी किती आहे हा, इथे बरोबर. सो दंड घेर आहे यांचा 6 इंच. आपण पुढचा गळा तर काढलाच नाही, चला मग पुढचा गळा काढूया. ओके, हे बघा, असा जर मी केलं त्याला 5.5 इंचाचा यांचा पुढचा गळा येतोय. हे बघा, बरोबर असा. आणि प्लस त्याच्यामध्ये मार्जिन अर्धा इंच. आता मुंडा काढायचा आहे. सो मुंडा माझ्या गुरुनी असं सांगितलं आहे की छाती भागेला मुंडा काढायचा. तुम्हाला एक ट्रिक देते, जेव्हाही तुम्ही ब्लाऊज शिवणार तेव्हा कधीही मुंडा लिहून ठेवायचा. ओके, सो 38 भागेला 6 करायचा आहे, म्हणजेच जो मुंडा निघेल तो आपल्याला इथं लिहायचा आहे. या पद्धतीने बघा मी हे सगळं मेजरमेंट काढलेलं आहे. खरंच मंडळी, पण काही कस्टमर असे असतात की ते टफ चॅलेंजेस देतात, म्हणजे अंगावरचं माप घेऊ देत नाही, डायरेक्टली म्हणतात ब्लाऊजवरचं माप घ्या आणि ब्लाऊज फेस टू फेस शिवून काढलेलं आहे. खरंच, हे बघा, बापरे. तर मंडळी तुम्ही बघितलं आहे, अशा पद्धतीने मी माप काढलेलं आहे ब्लाऊजचं. आणि ह्या सगळ्या टिप आणि ट्रिक्स माझ्या गुरुच्या मी फॉलो केलेल्या आहेत, म्हणजे माझ्या मुलीच्या जिने मला शिकवलेलं आहे सर्व, त्या पद्धतीनं मी मेजरमेंट काढलेलं आहे ब्लाऊजचं. आणि तुम्हाला ते ब्लाऊजचं मेजरमेंट समजलं की नाही प्लीज नक्की सांगा. आणि तुम्हालाही जर काढायचं असलं मेजरमेंट ब्लाऊजवरून तर प्लीज असंच काढा, तर मला खूप बरं वाटलं. तर त्या पद्धतीने मी मेजरमेंट काढलेलं आहे. सो आता मेजरमेंट काढले तर आहेच, पण मग आता कटिंग तर करायची आहे ब्लाऊजची. सो हे पार्ट 2 मध्ये. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.